विदर्भाची पंढरी, संतांची नगरी शेगाव. आज ऋषी पंचमी आणि श्री संत गजानन महाराजांची 115वी पुण्यतिथी. या दुहेरी निमित्ताने शेगाव नगरीत हजारो भाविकांची अभूतपूर्व मंदियाळी जमली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्य प्रदेशातून आलेल्या दिंड्यांनी संपूर्ण शेगाव नगरी संतांच्या नामघोषात दुमदुमली आहे. सकाळपासूनच भाविकांच्या गर्दीमुळे मंदिर परिसर फुलून गेला असून दर्शनासाठी दीर्घ रांगा लागल्या आहेत. शेगाव नगरीत ऋषी पंचमी व श्री संत गजानन महाराजांच्या 115व्या पुण्यतिथीचा थाटामाटात उत्सव साजरा होतोय. राज्यभरातून आलेल्या अबालवृद्ध भाविकांचा मेळा आज संत नगरीत जमला आहे. तब्बल 400हून अधिक भजनी दिंड्या सप्ताहभरापासून शेगावात दाखल झाल्या असून ज्ञानोबा तुकाराम गणगण गणात बोते अशा नामघोषांनी वातावरण भक्तिमय झाले आहेत. मंदिर परिसर हा आंब्याची तोरणे, केळीची पाने, रंगीबिरंगी फुलांनी सजवण्यात आला आहे. सकाळी 4 वाजेपासून दर्शनासाठी दीर्घ रांगा लागल्या असून भाविकांच्या सोयीकरिता श्री गजानन महाराज संस्थानतर्फे व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर परिसरात शेकडो सेवेकरी कार्यरत असून भाविकांचे दर्शन, भोजन, निवास यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, खानदेश व मराठवाड्यातून आलेल्या दिंड्यांची नोंद सकाळपर्यंत जवळपास 450 पर्यंत पोहोचली आहे. भजनी मंडळे विठ्ठल रुक्मिणीच्या गजरात व संत नामस्मरणात तल्लीन झाली आहेत. या निमित्ताने संपूर्ण शेगाव नगरीत भाविकांचा समुद्र उसळल्याचे चित्र दिसून येत आहे. संत गजानन महाराजांच्या समाधी मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण दाटून आले असून उत्साह, श्रद्धा आणि भक्तीचा संगम आजच्या दिवशी अनुभवायला मिळत आहे. श्री संत गजानन महाराजांच्या 115व्या पुण्यतिथी आणि ऋषी पंचमी निमित्त शेगाव नगरीत जमलेली भाविकांची गर्दी ही श्रद्धेचा महासागर आहे. दिंड्यांचा गजर, भक्तींचा सोहळा आणि दर्शनासाठी उमटणारी ओढ हेच या संत नगरीचं वैशिष्ट्य आहे.